ही जेवढी पार्किंग तुम्हाला आज दिसते ही फक्त शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक आहेत. नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी. आम्ही आता चाललोय श्री प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी. माझे सौंदर्य पण आज गर्दीमध्ये फसले. आज आम्ही श्री राम प्रभू चंद्र यांच्या मंदिरात आहे. श्री राम प्रभू यांचं मुख्य मंदिर इकडनं. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आलेलो अयोध्यामध्ये. ही त्याची पार्किंग आहे, पण इथं आमचं काही जमलं नाही आणि इथं वॉशरूम फ्रेश होण्यासाठी काहीच नाही आहे. आता प्लॅन असा आहे बोला की शरयू नदीमध्ये स्नान करायचं आहे, त्याच्यानंतर श्री प्रभू रामचंद्र यांचं दर्शन आहे. आता आम्ही चाललो शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी. आम्ही एक गाईड घेतला आहे, तो पुढं चाललो आहे. संदीपच्या पुढं आहे, तो आमचा गाईड आहे. कार्तिक जोशी नाव आहे. जर आम्हाला सर्व्हिस व्यवस्थित भेटली तर मी याचा नंबर तुम्हाला सर्वांना शेअर करेल स्क्रीनवरती. तुम्ही त्याचा नंबर घ्या आणि मग जर तुम्हाला असं वाटलं की अयोध्याला भीड आहे किंवा गर्दी जास्त आहे तर तुम्ही कार्तिक जोशीला फोन करून येऊ शकता. ही जेवढी पार्किंग तुम्हाला आज दिसते ही फक्त शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक आहेत. विचार करा, प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी किती पब्लिक असेल. नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोकांची गर्दी. हे बघा, आम्ही जो गाईड घेतले कार्तिक जोशी, तो बोलतोय आज काहीच भीड नाहीये. ही काहीच भीड नाहीये. इथं मच्छिंद्र भाऊ, रवी भाऊ आणि इथं संदीप भाऊ स्नान करण्यासाठी गेले शरयू नदीमध्ये. रोहित भाऊ आणि मी थोड्या वेळात जाणार आहे. हा, भगवान की राम भगवान की हर हरे महादेव, हर हरे महादेव. गंगा मैया की, गंगा मैया की. आता आमचा शरयू नदीमध्ये स्नान झालंय, गौपूजाही झाली. आता आम्ही चाललोय श्री प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी. जय श्रीराम, जय श्रीराम. ही माझ्या पाठीमागं दिसते ही शरयू नदी आहे, त्याच्यामध्ये स्नान केले आम्ही. आता हळूहळू चाललोय. गर्दी खूप आहे शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी. बड़े हनुमान जी का मंदिर है. महादेवाच्या यातून गंगा वाहते. गोवर्धन धाम जो श्रीकृष्णाने यांच्या करंगलीमध्ये उतरलेला आहे. महादेव मंदिर आहे.
आता चाललोय श्री प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी. पण आज पण आमचा कस निघणार आहे. ही पब्लिक आमची काही नाव सोडत नाही. प्रयागराजपासून प्रयागराजला आली, त्याच्या पाठीमागे आमच्या काशीला पण आली. काशीवरनं आता अयोध्येसाठी पण तीच पब्लिक आहे. फुल भीड आहे. हे बघा दोन्ही लाईनमध्ये. आता आम्ही चालू दर्शनासाठी. बोलो जय श्रीराम. आपल्या जय श्रीराम. जय श्रीराम. आता बघूया. आम्ही आता रांगेत राहिलोय 11:15 वाजता. आता बघूया. कालांतराने तुम्हाला देत राहीन टायमिंग, किती वेळ लागतो काय लागतो ते. अयोध्याच्या रांगेत होतो. फुल लाईन आहे इकडे बघा. इकडे फुल लाईन आहे इकडे. आता परत त्यांनी पब्लिकला पूर्ण डायव्हर्ट केला, दुसऱ्या रस्त्याने पाठवला. तर जास्त वेळ लागणार होता म्हणून आम्ही पहिला नाश्ता करून घेतला. नाश्ता केल्यानंतर अजून आम्हाला शायद 2 किंवा 3 तास जाणारच आहेत. आता आम्ही परत रांगेत चाललो. इकडनं पूर्ण लाईन लागणार आहे आता. नाश्ता केल्यावर पब्लिक कशी धावते आमची. धावतच निघले. पुढे आल्यानंतर राम जन्मभूमी आणि श्रीरामाच्या मंदिर आणि हनुमानगडी असे 2 रस्ते करतात. तर आम्ही आता चाललोय हनुमानगडीला. बजरंगबलीचे पहिलं दर्शन घेतो, नंतर श्रीरामाचे दर्शन घेतोय. ही आजची आमची निशाणी आहे. ही जी पुढे चाललंय ना, ही आजची आमची निशाणी आहे. डोक्यावरती बोतल. जर आम्ही कुठे मागे राहिलो तर ही बोतल बघून आम्हाला पुढे यायचं आहे. हे 2 रस्ते आहेत. जर तुम्ही इकडनं डाव्या साईडनं गेलाय तर श्रीराम जन्मभूमीकडे जाल आणि इकडनं तुम्ही हनुमानगडीकडे जाणार आहे. आता प्रॉब्लेम असा झाला की आम्ही पहिला गेलो हनुमानगडीकडे. तर हनुमानगडी करून जर तुम्हाला परत श्रीरामाच्या दर्शनासाठी यायचं असेल, परत तोच रूट तुम्हाला त्याच गर्दीमधून तुम्हाला परत यावं लागेल यू टर्न मारून. मग आम्ही रस्ता आमचा डायव्हर्ट केला. हनुमानगडी न करता सरळ आम्ही प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला आता चाललोय. हे आमचा भाऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बजरंगबली की जय. हनुमान की जय. हा जो समोर मंदिर दिसतो ना, हाच आहे हनुमानगडीचं मंदिर. मेन मंदिर आहे. ही जी पब्लिक या साईडनं चाललंय, ही श्रीराम जन्मभूमीच्या श्रीरामाच्या मंदिरात दर्शनासाठी चाललंय. आणि त्याच्यानंतर ही जी चाललंय ही पण राम दर्शनासाठी चाललंय. पण या रांगेला पुढे जाऊन यू टर्न मारून यायचं आहे. 1 किलोमीटरचा यू टर्न आहे, तो मारून परत या रांगेत त्यांना यायचं आहे. किंवा ही त्या साईडनं जी पब्लिक चालते ती यू टर्न मारून याच रांगेत यायचं आहे त्यांना. आणि ही बघा आज गर्दी. ही आजची गर्दी आहे. ही आजची गर्दी आहे अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी, प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी. कुठे गेला रे? हा बॅनर दिसतो ना, तिथे लिहिले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र. पुढे जाऊन आपल्या उजव्या साईडला यायचं आहे. ही आज आमची अवस्था आहे. लोकल आहे. लोकल ट्रेन लागले. गर्दी बघा. दिसतं का तुम्हाला आज आमची अवस्था? माझे सौंदर्य पण आज गर्दीमध्ये फसल्यात. आमचं 3 दिवस हेच चालू आहे. जय श्रीराम. पावणे 11 वाजल्यापासून आम्ही रांगेत आहे. आता 12:30 वाजले तरी आम्हाला काही मंदिराचा कलश वगैरे काहीच दिसत नाहीये. अजूनही आम्ही गर्दीतच फिरतोय. हा बघा नजारा. जय सियाराम. पवन पुत्र हनुमान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. Stop.
माझ्या पाठीमागं बघता तोच आहे श्री रामचंद्रांचा मेन मंदिर आहे. प्रभू रामचंद्रांचे मुख्य मंदिर. राजा राघव राजा राम. आता आम्ही श्री रामप्रभू चंद्र यांच्या मंदिरात आहे. हा बघा मंदिर. गर्दी तशीच आहे पण शूट करायला भेटतं याच्यात खूप आनंद आहे. प्रभूचंद्रांचं दर्शन होईल आता थोड्याच वेळात. रामचंद्रांच्या मंदिरात आहे आता. आम्ही ज्या दर्शनासाठी आलो आता तो क्षण तुम्हाला दाखवतोय. ही एक्झिटची एंट्री आहे मंदिरातून. ही आम्ही एक्झिट केली आता. हा मंदिर आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा मुख्य मंदिर. हे जे इथं हे एक्झिट आहे. इकडनं असं यायचं बाहेर. ही लोक आता दर्शन करून बाहेर चालल्यात आणि मंदिराचं काम अजूनही खूप बाकी आहे. तेव्हा जिथं बघाल तिथं मंदिराचं काम बाकीच आहे. दर्शनही खूप छान झालं आणि मनासारखं झालं. श्रीराम प्रभू यांचं मुख्य मंदिर इकडनं खूप छान दिसतंय बघा. बघा अजूनही काम चालू आहे. जे वरच्या साईडला आहे ना पूर्ण अजून काम बाकी आहे. गर्दी खूप होती. ही लोक आता एक्झिट करतात आणि इकडनं एंट्री आहे. इकडनं तुम्ही बघाल ही एंट्री आहे आणि हे दर्शन झाल्यानंतर एक्झिट करतात. तर बघा शेवटचा दाखवतोय तो आहे श्री रामप्रभूचंद्र यांचं मंदिर. आता आमचं अयोध्याचं श्री प्रभू रामचंद्र यांचं दर्शन झालंय. आता आम्ही निघालोय अयोध्याच्या बाहेर निघतोय. कुठंतरी शांत ठिकाणी जरा बसू, जेवण बनवू, जेवण करू आणि त्यानंतर ठरवू कुठं जायचं आहे ते. अजून आमचं काही फिक्स झालेलं नाहीये. तलाव आहे क्या? भाऊ लोक सगळे कंटाळले. भाऊ तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन? नाला काय काय? एकदम लय भारी दर्शन झाला. 1.5 घंट्यात दर्शन झाले. हां ऐसा संदीप तुला कसा वाटला? खूपच चांगला झाला आणि हा दर्शन कुठे अयोध्येवरनं आता निघालो आम्ही पण आमचं दर्शन खूप लेट झाला. त्यामुळं आता आम्ही ठरवले की जरा एक दिवस तरी हॉटेलमध्ये जेवूया म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवायला. जर संध्याकाळी लवकर गेलो तर मग आम्ही आमचं आहे ते आम्ही बनवत बसू. आता आम्ही धाब्यावरती जेवायला बसलो होतो. ग्रीन व्हॅली धाब्यावरती. एक मिक्स भाजी मागवले, दाल तडका आणि सलाड आणि रोटी. बघू आता एवढ्याचा किती बिल होतंय. आणखी काय लागलं तर ते पण दाखवेन पण बिल किती होते ते दाखवतोय. या साईडला हे 2 वाघ आमचे. जय श्रीराम. या साईडला 2 वाघ इकडे आहेत जय श्रीराम. आणि मी इकडं मध्ये. ही माझी डिश आहे. त्या धाब्यावरती जेवायला बसलो होतो ग्रीन व्हॅली धाब्यावरती. तर तुम्हाला सांगितलं ते सगळं मेनू होता. फक्त रोटी काय 3 का 4 एक्स्ट्रा होत्या. टोटल बिल किती झालं भाऊ? 730 रुपये 730 रुपये बिल झालं आहे. ते तुम्हाला सांगायचं होतं. आणि बनारस पान खातो होता. बिल सांगायचं कारण एवढंच होतं की आम्ही जे सामान घरून घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये आणि हॉटेलमध्ये किती खर्च होतोय किंवा किती आपलं सेव्हिंग होते. घरचं जेवण ते घरचं जेवण आणि धाब्यांवरचे किंवा हॉटेलमधलं जेवण ते हॉटेलवरचं जेवण हेच सांगण्याचा उद्देश होता. बाकी तुम्हाला काय पैशाचा किंवा आम्ही हॉटेलमध्ये जेवतो याचा काही विषय नाही आहे. अयोध्येवरनं निघल्यानंतर
नागपूर रोडला पण एकदा CNG भेटली आता आम्हाला. ही 5वी का 6वी वेळेला आहे CNGची. इथं पण फुल भेटला, काहीतरी 8 किलो बसलं आहे. 772 रुपयाचं, म्हणजे 95 रुपये रेट आहे. CNG पंपावरती थांबलो होता गॅस टाकण्यासाठी. तो भाऊ तिकडं फोनवरती बोलतोय. नेटवर्क नसला ना बरोबर तर त्रास देते आपल्याला. अयोध्येवरनं आम्ही निघालो होतो तर चित्रकूटच्याच रस्त्यानं आलोय. चित्रकूटमध्ये आल्यानंतर 2 वेळेला परत तो रस्ता डायव्हर्ट केलाय. मग आता चित्रकूटवरनं आम्ही सतनाला चाललोय. सतनावरून परत नागपूरच्या दिशेने जाणार आहे. पण चित्रकूटमध्ये पण आम्हाला 2 वेळेला रस्ता डायव्हर्ट केला त्यांनी. फक्त एकच आधार, गुगल मॅप. भारत पेट्रोलियम आजचा आमची वस्ती पेट्रोल पंपावरती. हा पेट्रोल पंप आहे, ही आमची गाडी आहे आणि हा टेंट आहे. आजची वस्ती इथं आहे. आमचं डाकू दाखवतो तुम्हाला कसं झोपल्यान. चार्जिंग 8 दिवस. जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आजचा दिवस एवढंच. बाय बाय, गुड नाईट, सी यू आणि परत भेटूया. दिवस 6वा. रात्री तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही टेंटमध्ये झोपलो होतो आणि सकाळी रात्री आमचा जिथं स्टे होता तिकडनं नागपूर होता 550 ते 560 होता. म्हणून आम्हाला लवकर निघायचं होतं. तरी आम्ही सकाळी 4:30 वाजता उठून 4:45च्या दरम्यान आम्ही तिकडनं निघलो. सकाळी 4:45 वाजल्यापासून आम्ही गाडी ड्रायव्हिंग करत होतो. तर काहीतरी 343 किलोमीटर आता आम्ही आलो आहे. आता बघतो इथं जरा नाश्त्याला काय भेटतंय ते काय ते दाखवतो तुम्हाला. ते काय आहे? समोसा आहे गरमागरम आणि स्पेशल चाय ठेवलं आहे. इथं कांदा पोहे पण आहे. संदीप भाऊ काय घेणार तुम्ही? समोसा. मच्छा भाऊन सुरुवात केली. रोहित भाऊ इकडं त्यांचा अजून दात घसत चालू आहे. तर मी पण आज 2 किंवा 3 समोसा खाणार आहे. दुपारी रस्त्याच्या कडेला जेवण करण्यासाठी थांबलो होतो. इथं हा संतोषी मातेचं मंदिर आहे हा, आणि त्याच्या बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. तर जेवणामध्ये काय काय आहे ते दाखवतो आता तुम्हाला. मच्छिंद्र भाऊनी काय काय बनवले बघा आज. हे काय काय सांग जरा. आज जेवणामध्ये एकदम सुपर हिट जेवण बनवले मुलांसाठी. आज 3 भाज्या बनवल्या. दाल फ्राय, बासमती चावल, पापड, पनीर मसाला, मटर पनीर आहे. हा, मटर पनीर आहे आणि चटणी. ही टमाटर लसूण की चटणी, अचार आहे, सलाड आहे आणि अजून भजी काढायची बाकी आहे. बटाटा भजी काढायची बाकी आहे आणि हे पापड आणि बिस्लरी बाटली मोठी. आज जेवणामध्ये खूप आहे, कडक काम आहे. आम्ही प्रयागराजसाठी 7 तारखेला निघालो होतो. प्रयागराज, काशी आणि अयोध्या आमची यात्रा सर्व संपन्न झाली. टोटल आम्ही 3575 किलोमीटरची रनिंग केली आणि आता संदीप भाऊला सोडून आम्ही सर्वजण आपापल्या घरी निघतोय. हर हर गणपती बाप्पा. मला सोडून आता रवी भाऊ आणि रोहित भाऊ निघाले त्यांच्या घरी. रात्रीचे 2:45 वाजल्यात. बाय बाय.